नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय NDTV मराठी 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि NDTV मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. राज्यासह देशविदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आपल्याला आढावा घ्यायचाच आहे. इतरही काही बातम्या बघायच्यात, मात्र त्यापूर्वी नजर टाकूया आताच्या ठळक बातम्यांवर. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्कवर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सकाळी 9 वाजता होणार ध्वजवंदन. 77व्या प्रजासत्ताक दिनाचा आज देशभरात उत्साह. दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते होणार झेंडावंदन. कर्तव्य पथावर निघणार भव्य परेड. यंदा वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनावर आधारित थीम. केंद्र सरकारकडून 113 पद्मश्री, 13 पद्मभूषण, 5 पद्मविभूषण पुरस्कार जाहीर. क्रिकेटर रोहित शर्माला पद्मश्री, गायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण तर अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार. 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातील 15 जणांचा गौरव. रघुवीर खेडकर, भिकल्या लाडक्या धिंडा, श्रीरंग लाड यांच्यासह आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर. तर ज्यांनी महापुरुषांचा अपमान केला त्यांचाच भाजपनं सन्मान केला, संजय राऊतांची खोचक टीका. महापौर पदासाठी महापालिकांमध्ये रस्सीकेस. ठाणे KDMCचा महापौर 3 फेब्रुवारीला ठरणार. शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा. राजकीय हालचालींकडे लक्ष. मुंबईत अजित पवार गटाच्या प्रवीण पवारांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न. शरद पवारांच्या उमेदवाराच्या भावानं हल्ला केल्याचा आरोप. साताऱ्यात तब्बल 6000 कोटींचे ड्रग्ज जप्त. आरोपी बाबा मोरे अटकेत. तर गृहमंत्री कठोर पावलं उचलणार की फक्त राजकारण करणार, सुषमा अंधारेंचा निशाणा.